मी खरंच नाही स्वीकारू शकत. काय म्हणजे काय हरकत आहे बाबा? जयंत स्वतःहून देतोय ना, घ्या ना. म्हणजे आज ना उद्या कधीतरी उपयोगाला येईल ते आपल्या. एक्झॅक्टली. ऍक्च्युली बाबा मला दादाचं म्हणणं पटतंय. हॅरी, अगं खरंच हनी, बघ ना, म्हणजे आज ना उद्या हे आपल्याच कामी येईल ना, म्हणून बाकी काही नाही. हरीश, काय बोलतोयस तू? मुळात या भेटीशी तुमच्यापैकी कोणाचाच काही संबंध नाहीये. जावई बापूंनी यांच्यासाठी आणलंय. सर्वस्वी यांचा निर्णय, ते स्वीकारायचे की नाही. माझा निर्णय हा आहे की हे गिफ्ट मी स्वीकारणार नाही. सॉरी जयंत, हे तू परत घे. हे असं आहे यांचं, नेहमीच आहे. नाही, पैसा यांच्याकडे चालत आला ना तरी स्वतःहून हे जा बाबा, दूर जा, घालवून टाकतात त्याला. हो, काय बोलताय? काय बोलताय म्हणजे नेहमीच आहे ते त्यांचं, नेहमीच असं वागतात. दादा, अरे काय बोलतोयस तू? तू बाबांबद्दल बोलतोयस आपल्या, आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. काय वाढदिवसाचं कौतुक आहे भावना? हा, कसलं कौतुक? अगं, ज्या वाढदिवसाच्या दिवशी चांगलं काय होतच नसेल असला वाढदिवस काय कामाचा? हा, अरे बस. बस, खूप बोललास, मर्यादा सोडून बोललास. आता हा विषय इथेच थांबवायचा. जावई बापू, तुम्ही खूप प्रेमाने आणि मनापासून ही भेट आणलीये, याची आम्हा दोघांनाही जाणीव आहे. पण कसं आहे ना, आजपर्यंत यांनी कधीच कोणाकडून आयतं काही घेतलं नाही. आताही नाही घेणार, मला माहिती आहे. तुम्ही आग्रह धरू नका आणि फक्त आम्हाला समजून घ्या, विनंती करते. पण त्यांना पटत नसेल तर? आई प्लीज, तुम्ही सॉरी म्हणू नका. बाबांना ही भेट नको असेल तर मी आग्रह नाही करणार. इट्स ओके. जयंत, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी, आमच्या गिफ्टमुळे घरात वाद झाले. जावई बापू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. खरं तर हे असं तुमच्या समोर झालं याचं आम्हाला वाईट वाटतंय. बरं, जे झालं ते झालं, सगळं विसरून जा. आणि हो, घरातल्या इतरांना मला एक गोष्ट सांगायची. परवापासून गावात देवीचा उत्सव सुरू होतोय, तेव्हा कुठल्याही विषयावरून मला या घरात वादविवाद, कलह नको आहे. येत आहे ना सगळ्यांच्या लक्षात? घरावरून कितीदाही हात फिरवा, काही ना काहीतरी राहतच. हे बघ, चहाचे डाग ठेवणाऱ्याला कळू नये का की असं ठेवू नये? डाग पडतात, कष्ट पडतात पुसायला. घर काय आपोआप स्वच्छ होतं का? सासूबाई, मी निघते. हा हा आई, कुठे कीर्तनाला निघालात का? हो हो हो. बर बर. आई, एक मिनिट थांबा, आलेच. अगं काय? आले आले. काय? काय माहिती, काहीतरी राहिलं असेल. अगं आई, पाण्याची बाटली बाहेर ऊन आहे ना, लागेल तुम्हाला, घ्या. विसरला होतात तुम्ही. किती करशील का? सगळ्यांची काळजी तुला. खरंच सांगते वीणा,
तू आहेस म्हणून या घराला घरपण आहे आणि तू आहेस म्हणून असं मी घराबाहेर पडू शकते बघ. आई येते. सासूबाई येते. हा थोडं बोलायचं होतं. आत येऊ? आई कोण येते? यांना तुम्ही आत का नाही बोलवत आहेत? वेळ कोण आलंय ग? आता आईंना काय सांग? आम्ही मैत्रिणी आहोत. हो, जुन्या मैत्रिणी. अचानक आली ना? हो या ना आत या ना. ये ना आत ये ना. आत ये. बस ना माझी मैत्रीण. तुम्ही बसा, मी पाणी आणते. हो बस बस. कशी आहेस बाळा तू? बरी. ताई थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल ना. खाजगी. अगं बाई पाणी आणलं. घे. आम्ही दोघी जरा आत बसू का? जरा गप्पा मारायच्या आहेत. हा हे ये ना तर. जानू जयंत बरं झालं तू आलास. प्लीज मला ह्याचं लॉक कोड सांग ना. जयंत अरे बघतोयस काय? सांग ना. जानू जानू तुला का हवाय लॉक कोड? जयंत अरे का हवंय म्हणजे? मला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा मला जाताच येत नाही. पण तुला जेव्हा जायचं असेल तेव्हा तू मला सांग ना. आय अनलॉक इट. हो जयंत, पण एकतर तू ऑफिसमध्ये मीटिंग्समध्ये असतोस तेव्हा तुला कॉल उचलता येत नाही. मग अशा वेळेस ना मला अडकल्यासारखं होतं. अरे नाही आत्ताच बघ, तू अंघोळीला गेला होतास आणि मला तुझ्याच लाडक्या झाडांना पाणी द्यायचं होतं. मग आता तूच सांग अशा वेळेस काय करायला हवं मी? जयंत मी आता कुठेही पळून जाणार नाहीये. तू विश्वास ठेवू शकतोस माझ्यावर. आणि मला सांग, मी जेव्हा पळून गेले होते तेव्हा परत तुझ्याचकडे आले ना, मग आता मी पुन्हा कुठे जाणार आहे सांग बघू. जानू प्लीज जाण्याबद्दल बोलूच नकोस ना. हे बघ मला तुझा दुरावा सहन होत नाही, तुला माहिती आहे जानू. हो जयंत, मलाही दुरावा सहन होत नाही. आणि एक लक्षात ठेव, जेवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेवढंच माझंही तुझ्यावर आहे. तर या लॉकमुळे सगळे प्रॉब्लेम होतात. आता तरी सांग ना, काय आहे लॉक कोड? प्लीज प्लीज जयंत. जानूचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तिच्यावर एवढा विश्वास तर ठेवायलाच हवा. ठीक आहे जानू, तुझा बर्थ इयर टाक. माझं भरती आहे. आता तुला हवं तेव्हा तू दार उघडू शकतेस. एकच मिनिट. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्यासाठी. ठीक आहे, पण आता तू काळजी घे. हो. निघू मी? नाही, डबा घेऊन जा. ओके. जय. थँक्यू. बाय. जय.
ये ना बस. वहिनी तुला बरं सुचलं बाहेर. नाही म्हणजे बरं झालं तू सांगितलंस की तू मैत्रीण आहेस. मला वाटलंच होतं. गेल्या 40 वर्षात तुम्हाला भाऊ आहे हे तुम्ही घरी नसेल सांगितलं, आणि म्हणूनच मला असं सांगावं लागलं. कारण मी अशी अचानक आले तर तुम्ही तरी काय करणार ना. ज्या परिस्थितीत लग्न झालं इथे कोणाला काय सांगणार होते मी वहिनी. ताई, जे झालं ते झालं, पण आपण नणंद भाऊजे असलो तरी मैत्रिणी आहोतच की. थोडं काम होतं म्हणून आले अशी अचानक. बोल ना काय. सगळं ठीक आहे ना वहिनी. आप्पा बरे आहेत ना. नाही लक्ष्मीताई, आप्पा अजिबात बरे नाहीये. तुम्ही लग्न करून गेलात आणि आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला, पण ह्यांच्या धाकामुळे तुम्हाला नाही काही सांगू शकले. वहिनी अगं बोल ना. काही नाही, खरं तर सॉरी मी अशी अचानक आली न कळवता, पण कामही तसंच महत्वाचं आहे. अगं तेच विचारते मी, काय कारण आहे. खरं तर आप्पांनी एक जमीन घेतली बऱ्याच वर्षापूर्वी, इथं गावापाशीच आहे, आणि ती जमीन तुमच्या आणि ह्यांच्या नावावर आहे. आणि आत्ताशात काही दिवसापूर्वी एक बिझनेसमॅन आले होते, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा म्हणून ती जागा हवी आहे. पण यांना जागेचा व्यवहार करता येत नाही, कारण त्यावर तुमच्या सह्या लागतील. कारण तुमचाही तेवढाच हक्क आहे ना त्या जागेवर. अगं मग देते की साया. आणलेस का कागदपत्र. नाही ताई, तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही हा व्यवहार. खरं तर ना यांना ही जागा विकायचीच नव्हती, कारण यावर तुमच्या सह्या लागणार होत्यात ना. आणि तुमच्याकडे सह्या मागायला येणं म्हणजे अपमान वाटत होता त्यांना. मी खूप समजावलं, मी समजावल्यानंतर ऐकले ते, पण एक अट घातली. अट. ते म्हणाले, एका हाताने सही घे आणि दुसऱ्या हाताने हे दे. काय आहे. ताई, तुम्ही जर हे घेतलात ना तरच मी तुमची सही घेऊ शकते. मॅडम हे कुरिअर आलंय. थँक्यू. माझ्या नावाचं काय लेटर आलंय. पॉलिसी. विश्वा, काय ग, काय झालं. अरे माझ्या नावाची काहीतरी पॉलिसी आहे म्हणे, जी आता मॅच्युअर झाली आहे. मी तर कुठली पॉलिसी काढली नव्हती, मग हे लेटर कसं आलं माझ्या नावाने. अच्छा, म्हणजे झाली मच्युअरी पॉलिसी. काय म्हणजे. अगं आई बाबांनी माझ्या नावावर माझ्या 5व्या वाढदिवसाला एक पॉलिसी काढली. सेम पॉलिसी त्यांनी तुझ्या नावावर काढली पुढच्या वर्षी. बघ झाली मच्युअर. व्हॉट. व्याजासकट 50 लाख मिळणार आहेत तुला. भारी आहे ना. सही अगर रडतेस का. ए सही. नाही. अगं काय झालं. अगं सई, काका. काय रे बाळा, तुला रडायला काय झालं. ती पॉलिसी मी 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 कशी घेऊ काका. मी खरंच नाही घेऊ शकणार ती पॉलिसी. तुझ्या नावावर तुलाच घ्यावी लागणार ना. पण काका, मी तुमची कोणीच नाही लागत, तरी सुद्धा तुम्ही मला असं काय. हे बघ बेटा,
पुन्हा असं कधी म्हणू नकोस. तू तिकडे शिकायला होतीस ना, इथे एकही दिवस असा नाही गेला की आम्ही तुझी आठवण नाही काढली. प्रत्येक सणाला तुझी काकू आमच्या सोबत तुला सुद्धा कपडे घेत होते. आणि वाढदिवस तू तिथे असलीस तरी देखील दरवर्षी आई बाबा तुझा वाढदिवस साजरा करायचे. का माहितीये? कारण तू आमच्या मनात होतीस. तू तिकडे होतीस पण तुझा प्रत्येक वाढदिवस आम्ही ते साजरा करायचो. बघ बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू या घरची लेक आहेस आणि कायम राहशील. थँक्यू काका. बरं, या पैशाचं काय करायचंय हे तू ठरव. हे पैसे कुठे गुंतवणार आहेस, का पुढचं शिक्षण घेणार आहेस, का तुझा काही बिझनेस करण्याचा प्लॅन आहे? छे, मी तर काहीच विचार केला नाही अजून. पण काका, माझी एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट नाही, हक्काने सांगायचं. काकू येईपर्यंत हे तुमच्याकडेच ठेवा. काकू आल्यानंतर तुम्हा दोघांच्या आशीर्वादानेच मी हे ऍक्सेप्ट करेन. नाही म्हणू नका. ठीक. ए रडूबाई, काय गुणीपोर आहे. हिला सून करून घेण्याचा विचार माझ्या मनात दिवसेंदिवस पक्का होत चाललाय. काय ग वहिनी, दादा पण ना. अगं आता तू सांगितलंस तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादी अशी जमीन आहे ज्याच्यावर माझाही मालकी हक्क आहे म्हणून. अगं 40 वर्षांपूर्वी जेव्हा त्या घरातून निघाले ना, घातल्या कपड्यांनीशी निघाले ग. कधी वळून बघितलं नाही मी. कधी माहेर एक दमडी मागितली नाही, कधी अपेक्षाही केली नाही. तुला तर माहिती आहे, मी पळून जाऊन लग्न केलं म्हणून त्या दिवसापासून आप्पांनी माझ्याशी बोलणं टाकलं ग. आता त्याच आप्पांनी स्वतःच्या पैशाने घेतलेल्या जमिनीवर मी कधी उठून हक्क सांगेन असं दादाला वाटलंच कसं ग? ताई, मला माहिती आहे तुमचा स्वाभिमान आजही शाबूत आहे, पण परिस्थिती बदलली आहे ना. आता सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आता भाऊजी सुद्धा रिटायर झाले असतील ना. अहो 60 आली आहे. अशा वेळी पैशाचाच आधार वाटतो. मला माहिती आहे तुम्ही दोघंही या पैशांकडे अपेक्षेने पाहणार नाही, पण हे स्वीकारणं म्हणजे अपमान नाही आहे ताई. फक्त व्यवहार आहे. अगं नात्यात कधी व्यवहार करता आला नाही म्हणून तर आज इथे आहोत ना आम्ही. मला काय किंवा श्रीनिवासला काय. आणि तू मनात काही ठेवू नकोस, मला कळतंय ना. दादाला ही जमीन आता विकायची असेल कारण व्यवसाय आणखीन मोठा करायचा असेल तुमच्या मुलांसाठी, हो की नाही? मग तुम्ही दोघं असं समजा की मी या ज्या सह्या करते ते तुमच्यासाठी नाही, माझ्या भाच्यासाठी, भाचीसाठी, आत्याकडून भेट. नाही ताई, असं नाही आहे. माझं म्हणणं तर ऐका ना माझं. वहिनी, अगं नसतील माझ्याकडे आणि श्रीनिवासकडे एवढे पैसे जेवढे माझ्या माहेरी आहेत, नसतील कमावले आम्ही. पण अगं मी माझं हे घर कमावलंय. या घरातली माणसं, माझं एक कुटुंब. खरं सांगू तर मला बाई मी खूप श्रीमंत वाटते. आणि श्रीनिवास आहेत ना, गेली 40 वर्ष मला खूप आनंदात ठेवलंय त्यांनी. अगदी माहेरी आप्पा आणि दादांनी ठेवलं होतं ना तसंच. खरंच. आणि दादाला सांग, तू कसं समजवणार मला माहित नाही, पण तू समजाव की मी सही करताना माझ्या मनात कुठलाही किंतु परंतु नव्हता. खरंच अगदी मनापासून. आणि जे मी म्हटलं ते खूप महत्वाचं आहे. तुमच्यासाठी नाहीच करत आहे, माझ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी. आणि आता हा विषय इथेच संपला बघ. आणि आता तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल ना तर एक करशील. पहिल्यांदा माझ्या घरी आलीस, माझ्या हातचं जेवून जाशील. अगं तुझ्या हाताखाली स्वयंपाक करायला शिकले, पण कधी स्वतःच्या हाताने तुला जेवू नाही घालू शकले. योगच आला नाही ना ग. आज आलीस तर माझ्या हातचं जेवून जा ना. तू बघशील मी बनवलेल्या प्रत्येक पदार्थाला ना तुझ्या हाताची चव आहे.
ठेवशील ना? अजूनही तशाच आहात, प्रेमळ. ताई तो वरचा आहे ना, तो पाहतोय सगळं. सगळं काही छान होणार. भावनाच्या लग्नाबद्दल कळलं, पण मला विश्वास आहे तिचंही लवकरात लवकर लग्न जुळणार आहे. अगदी चांगल्या घरात लग्न करून जाईल तुमची लेक. तथाच तू. बघ, तू पण तशीच आहेस. आलीस आणि माझं घर आशीर्वादाने भरवून टाकलंस. बघ, सांग काय बनवू तुझ्यासाठी? अय्या आई, एवढे दागिने? हो अगं, हे परंपरागत आपले घरचे देवीच्या अंगावर चढवण्याचे दागिने आहेत. आई, हे सगळे दागिने आपले आहेत? हो. बरोबर. तुला कसं कळेल? मध्ये उत्सव बंद होता ना, आता कसं पुन्हा ह्यांची युती झाली आहे, त्याच्यामुळे उत्सव पुन्हा सुरू झालाय. खास देवीसाठी राखून ठेवलेले दागिने आहेत हे. तबकात छान सजवून ठेवायचे आणि आता देवीची ओटी पण भरायची. बरं, बरीच कामं आहेत, मी आलेच. आई, मी एक विचारू का? विचार की. म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी सजवू काय दागिने? अगं विचारतेस काय? घे की, उलट मला मदतच होईल. धर. नीलांबरी, काय चाललंय तुझं? आजी, हे देवीला सजवायचे दागिने आहेत. आईनेच दिलेत. रेणुका, अगं डोकं जरा तरी चालवत जा. आई, हा काय झालं? गाडे पाटलांच्या घराण्याचे परंपरागत दागिने थे. हे दागिने देवीच्या अंगावर चढवायचे आहेत. मग हे इतकं महत्वाचं काम तू कुणाला दिलंस? तिला घरात नवीन सून येणार आहे, विसरलीस का? माफ करा आई, मी पूर्वीला बोलवून घेते. हा, अरे तर काय सांगू, देवीच्या दागिन्यांचं काम या रेणुकानं पूर्वीला द्यायच्याऐवजी हिला दिलं. आता घरात नवीन सून येणार आहे, तेव्हा तिचा मान तिला मिळायला नको का? आजी, अगं काय बोलतेस तू? वहिनी या घरची मोठी सून आहेत ना, एवढं मानाचं काम त्यांनी केलं तर काय बिघडतंय? अरे अरे सिद्धू, नवीन येणाऱ्या सुनेला जर असा मान दिला ना, तर तिची घरी येण्याची ओढ वाढते, म्हणून आई असं म्हणाल्या. हो आई, पण ते सगळं लग्न झाल्यानंतर ना. पूर्वी अजून या घरची सून झाली नाहीये. झाली नाही काय? होणार आहे ना ती. आणि तू विनाकारण आमच्या बायकांच्या मध्ये कशाला पडतोयस रे? जा तू तुझ्या कामाला लाग. बरं, जातोच आहे मी. एकच गोष्ट सांगतो की मला हे जे काय चाललंय ते पटत नाहीये. हा हा, तुला पटतं की नाही पटतं विचारले का? रेणुका, जा पूर्वीला बोलावून घ्या दे. हो आई. ये सासूबाई, निघते ती. निघताय एवढ्या? आई, नमस्कार करते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. येते हा. चला, थांब, मी पण निघतेच आहे, पण आधी हळदी कुंकू लावते. हा, मी पण निघतेच. देवळाच्या कडे जायचंच आहे. चल, येते हा, येते आई. वीणा, हा जरासा चहा दे ना.
ताई एक सांगायचं राहिलं. बोल ना. मी तुमच्याकडनं पैसे न घेता सही घेतली हे मी यांना उत्सवानंतर सांगेन. ऐका ना ताई, अचानक ते उत्सवात तुमच्या समोर आले आणि काही बाई बोलले ना तर बरं नाही वाटणार. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते का. काय झालं नीलू? अगं कोणावर चिडली आहेस का? अगं बॅग का पॅक करतेस? अगं काय झालं? कुठे बाहेर चाललीस का तू? काय झालं सांगशील का मला? काय झालं? नवीन काय घडणार आहे? हा, या घरात आतापर्यंत जे घडत आले ना तेच घडलंय. हो पण नेमकं काय घडलंय सांगणार आहेस का मला? अपमान अपमान अपमान, फक्त या घरात माझा अपमानच होतो. मी का राहू इथे? मी झाले घर सोडून. तू बस. हे बघ अगं मला कळेल असं सांग, कोणी केलं अपमान? सिद्धूचं लग्न ठरल्यापासून घरातली सगळी महत्वाची मानाची कामं कोणाला? त्याच्या बायकोला मिळणार. माझ्या पदरी काय फक्त टोमणे आणि अपमान. आणि हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे घडतंय. मी काय केलं आता यात? तोच तर प्रॉब्लेम आहे, तुम्ही काही करतच नाही. त्या सिद्धूकडे बघा, त्याचा घरात कसा जम बसलाय. आणि तुम्ही एका तरी गोष्टीच्या मागे ठामपणे उभं राहतात माझ्या? नाही, त्या उलट घरात तुम्हाला किंमतही नाही आणि त्यामुळे मलाही किंमत नाही. हे बघ तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? खरंच ना, माझा आधीच डोकं फिरले, अजून नका फिरू. तुम्ही जा इथून. तुला काय करायचं ते कर बाई, कर. काय काय माणूस आहे हा? ये म्हणलं की येतो, जा म्हणलं की जातो. आयुष्यात कधी एकदा तरी स्वतःसाठी ठामपणे उभं राहा. पण नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळं मला हे घर सोडून जाणं परवडणार नाही. हे घर ना मुळात माझं आहे. मला त्रास दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला या घराबाहेर काढणार नाही. देवी आईच्या उत्सवासाठी मला त्रास दिला, तर या देवी आईच्या उत्सवामध्येच काय करणार ना फक्त बघाच. आणि हा नीलांबरी गाडे पाटीलचा शब्द आहे. तू आउट झाली, आता तुझ्यावरती राज्य. पण मला नाही येत लंगडी घालता. मग तू खेळायला कशाला आली? आता तुझ्यावर राज्य आहे ना, आता तुला लंगडी घालावीच लागेल. सॉरी, पण मला चालताच येत नाही, तर मी लंगडी कशी घालू? रूल सगळ्यांसाठी सेमच आहे. तुला जर आमच्या सोबत खेळायचं असेल ना, तर तुला लंगडी घालावीच लागेल. नाहीतर नको येऊ आमच्या सोबत खेळायला. हो, तू जा, आमच्या बरोबर खेळू नको. अगं पण जा तू, आम्हाला नाही खेळायचं तुझ्याशी. अरे काय झालं? काय झालं? हिच्यावर राज्य असून ही राज्य नाही घेते. आम्हाला नाही खेळायचं हिच्याशी. अरे पण त्यांच्या पायाला लागलंय ना, म्हणून ते असं करतायत. पण त्यांच्या पायाला कसं लागलं तुम्हाला माहितीये? एकदा काय झालं माहितीये? आनंदी गाडीतनं चालल्या होत्या, तेव्हा ना समोरून एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकची आणि त्यांच्या गाडीची जोरात धडक झाली. आनंदींच्या पायाला दुखापत झाली आणि म्हणून तेव्हापासून आनंदींना नीट चालता येत नाही. पण मला सांगा, आनंदी तुमच्या मैत्रिणीत की नाही? मग त्यांना जरी लंगडी नाही घालता आली तरी सुद्धा तुम्ही त्यांना खेळायला घेऊ शकता ना. जरी त्यांच्यावर राज्य नाही आलं तरी चालेल ना तुम्हाला? काय सांगताय तुम्ही? ती लहान आहेत त्या.
कोणाला काय सांगायचं कोणाला काय नाही सांगायचं एवढंही समजत नाही तुम्हाला? त्यांना काय कळतंय ऍक्सिडेंट बद्दल? आणि उगाच नको त्या भयानक कल्पना त्यांच्या मनात रुजवू नका. जाऊ द्या हो, त्यांना सांगून तरी काय उपयोग आहे? मुलींचा खेळायचा जो वेळ होता ना उगाच घालवला. मुलींनो तुम्ही जा तिथे जाऊन खेळा जा. एक मिनिट. काय म्हणालात ताई तुम्ही? आनंदीला स्पेशल स्कूलची गरज आहे का? का म्हणजे तिला आमच्या मुलांच्यात खेळता येत नाही. अहो असं कसं म्हणताय तुम्ही ते? तर बिचारीच्या पायाला लागलंय तर मग तिने काय स्पेशल शाळेत जायचं? आणि मुलांमध्ये स्पेशल वगैरे असं काही नसतो. अहो सगळ्याच मुलांना एका शाळेत शिकण्याचा हक्क आहे आणि पुढे जाऊन त्यांना याच वातावरणात याच समाजात एकत्र राहायचं ना. मग शिक्षण कशाला वेगळं द्यायचं? पण इथेसारख्या मुलींमुळे आमच्या मुलींवरती अन्याय होतो. आम्हाला ऍडजस्ट करावं लागतं. अहो काय ऍडजस्ट करावं लागतं? उलट ऍडजस्ट तर आनंदीलाच करावं लागतंय. आणि ताई तुम्ही जरा तरी विचार करून बोला ना. अहो वय बघा ना तिचं. अहो लहान मुलांच्या मनात या सगळ्या गोष्टी राहतात हो. सिद्धिराज नका बोलू काही, राहू दे. अहो असं कसं राहू द्या हो. तुम्ही थांबा, मला बोलू द्या तुमच्याशी. आणि ताई तुम्ही काय म्हणत होता की लहान मुलांना हे ॲक्सिडेंट सारखी भयानक गोष्ट समजण्याची गरज नाही आहे. अहो वेळ कधी सांगून येत नसते हो. माफ करा म्हणजे अशी वेळ येऊ नये. पण समजा उद्या तुमच्या मुलांचा काही अपघात झाला आणि त्यांना काही दुखापत झाली तर तुम्हाला आवडेल का की त्यांचे मित्रमैत्री त्यांना चिडवतात, त्यांना समजून घेत नाही? नाही आवडणार ना. मग तसाच विचार तुम्ही आनंदीच्या बाबतीत का नाही करत? हे बघा वेळ काही सांगून येत नसते आणि आपल्यालाच असं वाटत असतं की लहान मुलांना काही कळत नाही, पण सगळं कळत असतं त्यांना. आपल्यापेक्षा भारी लक्ष असतं त्यांचं, सांगतो तुम्हाला. उलट मी तर म्हणतो की आनंदीमुळे आज तर नाही शिकायचा चान्स मिळालाय. हो आणि आत्तापासूनच पोरं तयार झाली तर काय अडचण आहे? आणि मुलांच्या मनात कधीच काही वाईट हेतू नसतो. आपण बोलतो त्यातूनच तर ते शिकतात. हे बघा, आपण आपल्या मुलांना सगळ्यांना समजून घेऊन खेळायला शिकवायचं. आपणच असा भेदभाव केला तर कसं चालेल? सॉरी आमचं चुकलंच. पण आता पुन्हा कधी आम्ही आनंदीबद्दल असा विचार करणार नाही. इट्स ओके. पण प्लीज तुमच्या मुलींना इथून पुढे आनंदींबरोबर खेळू दे. काय गुंड्या निघायचं का मग आता? चला. थँक्यू. मी हट्ट केलं म्हणून तिथे आलास ना. पिल्लू थँक्यू तर मला तुला बोलायला पाहिजे. मी आलो म्हणून तर तुझ्या मैत्रिणींना आणि त्यांच्या आईला समजवू शकलो ना. आनंदीची आई सिंगल पॅरेंट आहे असं म्हणाली होती, पण तिचे वडील आहेत की. चला. हो चला. कसला आवाज होता?
कसला आवाज आला? पण इथे तर कोणीच नाहीये. वाटलं होतं तिन्ही सांजेला जरा दार उघडं ठेवावं, पण नाही, नको. मी दार बंदच करते. विनोद, तू? विनोद, जानू तू 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 इथे काय करतोयस? जानू, हे तुझं घर आहे. जानू, मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझ्या मागे पोलीस लागले ते. काय? एक मिनिट, कसली मदत? काय झालंय विनोद नक्की? आणि पोलीस का लागले तुझ्या मागे? माझा पाय बघ. जानू, प्लीज मला मदत कर. विनोद, तू काय बोलतोय ना, मला काहीच कळत नाहीये. आणि हे कसं लागलं तुझ्या पायाला? आणि का लागले पोलीस तुझ्या मागे? माझं एका माणसासोबत भांडण झालं. त्यावेळी आमच्यामध्ये हातापाई झाली आणि त्याने डायरेक्ट कोयताच काढला. म्हणून कोणीतरी पोलिसांना बोलावलं आणि आता पोलीस माझ्याच मागे लागलेत. इतक्यात मला घराचं दार उघडं दिसलं, म्हणून मी आतमध्ये आलो. जानू, मला नव्हतं माहितीये तुझं घर आहे आणि माझ्या पायामुळे मला पळताही येत नाहीये. जानू, प्लीज प्लीज मला मदत कर जानू. विनोद, मी नाही करू शकत अरे तुला मदत. जानू, असं नको ना म्हणू. मला फक्त थोडा वेळ इथे थांबू दे प्लीज जानू. नाही रे विनोद, आधीच एकतर माझा नवरा घरी नाहीये, मी एकटी आहे या घरात. आणि अशा परिस्थितीत माझा नवरा जर आला आणि त्याला कळलं तू पण इथे आहेस, खूप खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुझ्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. जानू, असं नको ना म्हणू. हवं तर ना तू त्याला काहीच सांगू नको. बघ ना, एवढं मोठं घर आहे, मी कुठेही लपेन. प्लीज मला आता आसरा दे जानू, आपल्या कॉलेजच्या मैत्रीसाठी. जानू प्लीज. अहो, पाणी. खूप दमलेले दिसताय. सावकाश सावकाश. ऊन किती माहितीये ना, काही किती पाणी प्यायलं तरी तहानच भागत नाही का. काय ग, तू बोलायचंय का तुला लक्ष्मी? कमाल आहे तुमची. तुम्हाला कसं पटकन कळतो? तुझ्या चेहऱ्याकडे नुसतं पाहिलं ना तरी कळतं की तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल, काय घडलंय आज? आज कोण आलं होतं माहितीये? कोण ग? ललिता वहिनी. आमच्या चपलेचा स्पर्श तुझ्या छातीला व्हावा एवढी तुझी लायकी नाहीये. वॉचमन, या भिकाऱ्याला इथून हाकलून लावा. त्या अशा अचानक कशा काय आल्या? काय काम होतं त्यांचं? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक आहे, पण तिचं महत्वाचं काम होतं म्हणून आली होती ती. तिला बघून मलाही आधी धक्काच बसला. आप्पांची ना एक जमीन आहे, त्या जमिनीवर माझा आणि दादा असा दोघांचाही हक्क आहे. आता दादाला त्या जमिनीचा व्यवहार करायचा आहे, पण जोपर्यंत माझी सही होत नाही तोपर्यंत तो व्यवहार होऊ शकत नाही. मला तर माहितीच नव्हतं अशी कुठली जमीन आहे. वहिनी आली होती सह्या घ्यायला, पण दादाने तिला सांगितलं होतं की सह्या तेव्हाच घ्यायच्या जेव्हा मी त्यांनी पाठवलेले पैसे घ्यायचे. पैसे? पण मी ते पैसे नाकारले. मी घेतले नाही ते. अहो, त्या जमिनीबद्दल मला काही माहितीच नाही, त्यावर मी काय हक्क सांगणार ना. अगदी योग्य केलंस तू लक्ष्मी, पण तू सह्या केल्यास ना? हो तर आता
असा अचानक व्यवहार करायचे म्हणजे व्यवसायासाठीच असणार ना. मी कशाला अडवणूक करते. तुझा हाच स्वभाव मला आवडतो. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिनं आधी स्वतःच्या फायद्याचा विचार केला असता. पण तू मात्र काहीही झालं तरी स्वतःची तत्व सोडत नाहीस. त्यात माझं कसलं कौतुक. तुमच्याकडूनच शिकले मी हे सगळं. आणि अहो मला कशाला या गोष्टींचा मोह पडेल. मी आपल्या संसारात अगदी सुखी आहे. कशाची कमी नाही मला. वा 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 वा, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. काय झालं? असे का ओरडताय तुम्ही? काय झालं? मला कशाला विचारतेस? हे आलेत ना, यांना विचार. का आई बाबा, का असं वागताय तुम्ही? काय झालंय? कसे? या हा? भिकेचे डोहाळे लागलेत आपल्या आई वडिलांना. संतोष, हा, नशीब समोरून देतंय पण हे हाताने घालून बसतात. आज काय तर म्हणे लाखो रुपयांना लाथाडून कुठल्याशा जमिनीच्या कागदांवर फुकट सही दिली आईने. काय आई, खरं बोलतोय ना मी?